सरकारनं साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय। उद्योगपतींच्या घशामध्ये काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंनी फेसबुक पोस्ट केली आहे। राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टमधून सरकारवर निशाणा साधलेला आहे। निवडणुकीनंतरही वृक्षतोडीला आमचा विरोध राहील असं राज ठाकरेंनी या फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केलेलं आहे। संघर्षाची भूमिका घेतल्यास मनसे जनतेसोबत आहे, उगाच संघर्ष वाढवू नका, राज ठाकरेंनी या शब्दात इशारा दिलाय। उद्योगपतींचे दलाल म्हणून सत्ताधारी काम करतात या शब्दात राज ठाकरेंनी टीका केलेली आहे। निवडणुकीनंतरही वृक्षतोडीला आमचा विरोध राहील असं राज ठाकरे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय। संघर्षाची भूमिका घेतल्यास मनसे जनतेसोबत राहील असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। उगाच संघर्ष वाढवू नका या शब्दात राज ठाकरे यांच्याकडून इशारा देण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांनी जी फेसबुक पोस्ट केली आहे त्याच्यामधले मुद्दे आपण पाहताय। पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत, मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? सरकारकडे जर दुसरीकडे 5 पट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधूग्राम करा। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशामध्ये काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये। काही कोटी झाडं लावल्याची घोषणा सरकारनं काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत। साधूंच्या नावानं ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे लाडक्या उद्योगपतीला दान करायची। उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत। आता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील। माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका। लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा। सरकारनं संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यामध्ये मनसे आहेच आणि असेलच। या शब्दात फेसबुक पोस्ट करत राज ठाकरे यांनी आवाहन सुद्धा केलं आणि इशारा सुद्धा दिलेला आहे। नाशिकच्या तपोवनमधल्या वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे। राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून सरकारवर निशाणा साधलाय। साधूंच्या नावानं जमीन सपाट करायची आणि उद्योगपतींना दान करायची। सरकारनं साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। उद्योगपतींच्या घशामध्ये काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विरोध दर्शवलेला होता। पाहुयात ते नेमकं काय म्हणाले होते। भाजपचं हिंदुत्व एक थोतांड आहे। काल परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती ती रामध्वजा वगैरे ती फडकवली, म्हणजे तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की का? ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय, हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे। ती झाडं कापली जाणार आहेत। मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते। उपाध्याय यांना जीव मारण्याची धमकी मिळालेली आहे। पत्रावर प्रेषक म्हणून संजय नावाच्या एका पत्रकाराचं नाव आहे। उपाध्याय यांच्याकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। धमकी प्रकरणामध्ये 8 संशयितांची नावं पत्रामध्ये नमूद आहेत। पोलिसांनीच अधिकाऱ्यांना सांगितलं मागे 2+2 साठी पोलिसांनीच निवेदन दिलं होतं जेव्हा माझ्यावर हल्ला झाला होता, पण जे सिक्युरिटीचे इन्चार्ज आहेत त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। का दुर्लक्ष केलं? जेव्हा इनपुट जातोय त्यावेळी त्यांनी कारवाई केली पाहिजे। मी घाबरून सिक्युरिटी मागणार एवढा डरपोक नाही। मी माझं काम करीत राहीन, कारण मला हे माहित आहे तुम्ही कितीही सिक्युरिटी घेतली, जोपर्यंत वरती देवाने ठरवलंय तुमचं कोण काही करू शकत नाही। आणि म्हणून मी बिंदास फिरतो, कारण मला माहित आहे माझं काम प्रामाणिक आहे।
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानची तुरुंगामध्ये हत्या झाल्याच्या वृत्तानंतर पाकिस्तानमध्ये आता तणाव निर्माण झालाय. इम्रान खान जिवंत असल्याचा पुरावा काय? मुलगा कासिमचा हा सवाल आहे. माझ्या वडिलांचं बरं वाईट झाल्यास जबाबदारी सरकारची, असं कासिमनं म्हटलेलं आहे. इम्रान खान जिवंत, प्रकृती ही उत्तम. तुरुंग प्रशासनाकडून हा दावा करण्यात आलाय. प्रकृती उत्तम असल्याचा अडियाला कारागृहाच्या अधीक्षकांचा हा दावा आहे. इम्रान खानला सर्व आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत असं प्रशासनाकडून आता सांगण्यात आलंय.